बातमी वरळीतून आहे। वरळीतील नाराज सूर्यकांत कोळी मातोश्रीवर दाखल झालेत। आदित्य ठाकरे मतदारसंघातील नाराजी दूर करण्यात अपयशी ठरतायत। कोळी यांनी आपल्या पदाचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे। ठाकरे गटाच्या माजी महापौर श्रद्धा जाधव सुद्धा मातोश्रीवरती आलेले आहेत, त्यामुळे मोठी खलबत सध्या मातोश्रीवरती होत आहे। नाराज उमेदवारांची इच्छुकांची समजूत सुद्धा काढण्याचा प्रयत्न आता उद्धव ठाकरे करतायत। आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, आपण वरळी मतदारसंघाचा जर अभ्यास करायचा झाला तर आदित्य ठाकरेंसाठी हा मतदारसंघ अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे। याच मतदारसंघामध्ये इच्छुक नाराज होत आहेत, त्यांची समजूत काढण्यासाठी कुठेतरी आदित्य ठाकरे आता अपयशी पडतात आणि आता उद्धव ठाकरेंनी याच्यामध्ये उडी घेतलेली आहे। उद्धव ठाकरे आता नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतात। या सगळ्यांची नाराजी दूर करण्यामध्ये उद्धव ठाकरे कितपत यशस्वी ठरू शकतात, काय माहिती आहे? सिद्धेश, खरं पाहायला गेलं तर जेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तेव्हापासून प्रत्येक पक्षामध्ये काहीतरी कुरबुडी होताना आपल्याला दिसून येतात। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी सर्व मुंबई महत्त्वाची आहे। आणखी पहिल्यांदाच अशा निवडणुका होत आहेत जेव्हा त्यांच्याकडे धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव या दोन्ही गोष्टी नाहीत। आणि अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मग त्यांचा एकदम जवळचा मतदारसंघ असलेला वरळी, जिथे स्वतः त्यांचे पुत्र अर्थातच आदित्य ठाकरे हे आमदार आहेत, त्याच ठिकाणी कुठेतरी मनधरणी करण्याची वेळ आता सर्व कार्यकर्त्यांची आली आहे। आणखी मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक 193, 196 आणि 197 मध्ये काहीचे बदल जे झालेले आहेत जागावाटपामुळे, त्यामुळे कुठेतरी सर्व प्रकारचे सर्व या पक्षातले जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी कुठेतरी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांना मातोश्रीवर थेट बोलवण्यात आलं होतं आणि अशामध्ये देखील दिसून येत आहे की स्वतः उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत चर्चा करताना दिसून येत आहेत। पण मात्र वेळ ही आता वेळेचा कालावधी हा कमी राहिलेला आहे। अवघे 1.5 ते 2 तास राहिलेले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी। त्यामुळे उद्धव ठाकरेंना यश मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बंडखोरी तर नाही होणार ना, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण की दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितरित्या युती करून सामोरं जात आहेत आणि मनसेला जी आहे ती जागा सोडण्यात आली आहे, ज्यामध्ये प्रभाग क्रमांक 193 मधून हेमांगी वरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा देत मातोश्रीवर धाव घेतलेली आहे। इतकंच नव्हे तर 196 मधील देखील विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली असून संगीता जगताप या युवसेना पदाधिकारी जे आहेत त्या देखील नाराज असल्याचं समजून येत आहे। तर 197 मधून माफ करा, मनसेला दिल्याने अनेक पदाधिकारी नाराज असल्याचं दिसून येत आहे। पण 197 मध्ये याआधी उद्धव ठाकरे यांची ताकद जी आहे मनसेच्या तुलनेत ही मोठी होती आणि त्याचमुळे अशा प्रकारच्या सर्व नाराजी नाट्य जे आहे ते दिसून येत आहे। यावर उद्धव ठाकरे असतील किंवा मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, नेमकं कशा पद्धतीने मनधरणी करतात आणि कशा पद्धतीने बंडखोरी होण्यापासून पुढचे 1.5 ते 2 तास या कार्यकर्त्यांना समजून शुभम, मी तुला थोडंसं थांबवतो। मंत्री उदय सामंत सध्या बोलतायत, थेट जाऊया।